HT न्यूज इंडिया, सच के साथ। नीट पेपर फुटी आणि महागाई विरोधात वर्ध्यात युवक काँग्रेसचा यल्गार। राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण आणि वाढत्या महागाई विरोधात भव्य आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा महात्मा गांधी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। तसेच बियाणे, रासायनिक खते, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली। वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। भारत देशामध्ये महागाईने कळस गाठला। 140 कोटी जनता भारत देशाची आज होरपळून निघालेली आहे। नरेंद्र मोदी त्यांचं सरकार भारत देशात आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। या भारत देशातील जनतेला, युवकांना वेठीस धरलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये नीटचा पेपर फुटला, 22 लाख विद्यार्थ्यांचं भावी नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेलेले आहे, आई वडील सुद्धा चिंताग्रस्त झालेले आहे। असे भयान परिस्थिती नरेंद्र मोदींनी आणि त्याच्या सर्व सरकारने महाराष्ट्रात आणि देशामध्ये करून ठेवलेली आहे। पेट्रोलचे भाव गगनाला टेकलेले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या वर नेत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवत आहोत की त्यांना दया यावं आणि जे आश्वासनं याआधी त्याने 2014 मध्ये दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी, हेच आमचं युवक काँग्रेसच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मागणं आहे। शेतकऱ्याबद्दल आहे आणि नीट जे एक्झाम मध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे आणि खताचं जे दरवाढी झाली आणि शेतकऱ्यांच्या भावबाजीला परवडून, शेती हे म्हणजे परवडून आलेले भाव, कापसाला भाव आहे 7 ते 8 हजार आहे आणि लागवड खूप मोठ्या दरात लागत आहे। आणि स्वामीनाथन आयोग सरकार म्हणत होते चालू करा, पण अजूनपर्यंत चालू झालं नाही। त्याच्यामुळे खूप मोठं म्हणजे शेतकऱ्याला दुःख सहन करावं लागत आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।